नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इकडे अर्जुन, सायली त्याचबरोबर सगळे मंडळी आलेले आहेत सुभेदारांच्या घरी. अन्नपूर्णा ट्रस्टचा हा 50वा वर्धापन दिन असल्यामुळं गोकुळ अष्टमी खूप मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाणार आहे. दहीहंडीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाणार आहे. तर त्यासाठी इथे सर्वजण आलेले असतात आणि त्याचबरोबर सुभेदारांच्या घरी इकडे बरीच मंडळी आलेली असतात, पाहुणे मंडळी असतात. लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतील चांदेकर फॅमिली आलेली आहे, कला अद्वैत आलेले आहेत, त्याचबरोबर थोडं तुझं थोडं माझं मालिकेतील मानसी तेजस आलेले आहेत, ट्रस्टीची काही मंडळी आहेत, अर्जुनचे काही मित्रमंडळी आहेत, असे बरेच लोक आलेले आहेत. आणि इकडे अर्जुन, सायली दोघंही जाम खुश आहेत. खऱ्या अर्थाने म्हणजे त्यांना जे टेन्शन होतं, घरामध्ये बॉम्बस्फोट होणार होता, तर तो बॉम्ब काही सापडला नाही, त्यामुळे आता टेन्शन कमी झालेलं असतं आणि आनंदाने हा दहीहंडीचा जो सोहळा असतो तो सुरू झालेला असतो. आणि मग सायली म्हणत असते की तुम्ही माझ्याकडे असं नका ना पाहू, मला कसं तरी होतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही माझ्या आजूबाजूला असलात ना की मलाही कसं तरी होतं. म्हणजे हा हळुवारपणे सायली अर्जुनचा जो रोमांस आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. सायली मात्र खूप गोड दिसत असते. अर्जुन म्हणत असतो की तू खरंच खूप गोड दिसतेस, एवढी छान दिसतेस ना, मला खूप कसं तरी होतंय, असं अर्जुन तिला सांगत असतो. तेव्हा मात्र दोघंही एकमेकांकडे पाहत असतात आणि त्याच वेळी आवाज येतो म्हणून सगळेजण गेटच्या दिशेने पाहतात. तर महिलांचं म्हणजे मुलींचं जे पथक असतं ते आलेलं असतं आणि मग सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की मुली दहीहंडी फोडणार आहेत. इकडे तेजस अद्वैतला बोलतो की ह्या मुली दहीहंडी फोडण्यासाठी आलेल्या आहेत, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे मानसी त्याचबरोबर सायली आणि कला तिघेही सांगू लागतात फक्त त्याच नाही, आम्ही सुद्धा दहीहंडी फोडण्यासाठी तयार आहोत, आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर सामील होणार आहोत, असं यांचं बोलणं चाललेलं आहे. तेव्हा मात्र अर्जुन पाहत राहतो. तेजस आणि अद्वैतला तर धक्का बसलेला असतो की हे सगळं काय होतंय, म्हणजे आता या पण दहीहंडी फोडण्यासाठी आहेत. खरं तर सायली प्रत्येक वर्षीच दहीहंडी फोडत असते, ही गोष्ट तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. पण आज मात्र सायलीचा जो वेगळाच मूड असतो आणि त्यामध्ये तिने ठरवलेलं असतं. कला त्याचबरोबर मानसी दोघेही तिच्या मदतीला असतात, त्यामुळे सायली जोमात असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता सायली त्याचबरोबर सगळेजण त्या ढोल पथकामध्ये सामील झालेले असतात. दहीहंडीचं जे पथक बोलवलेलं आहे त्याच्यामध्ये सामील झालेले असतात आणि सगळेजण खूप फुल तयारीनिशी सर्व चालू असतं. आणि मग आता सायली, मानसी हे सगळेजण इकडे अर्जुन ढोल वाजवत असतो, अर्जुनच्या जोडीला तेजस आणि त्याचबरोबर इकडे अद्वैत सुद्धा असतात, ते तिघही ढोल वाजवत असतात. खूप जोमात असा हा कार्यक्रम सोहळा सुरू झालेला असतो आणि इकडे सायली, कला आणि त्याचबरोबर मानसी तिघीही आता दहीहंडी फोडण्यासाठी तयारीत असतात. त्या तिघींनीही ओढण्या आपल्या बांधलेल्या आहेत आणि आता जे दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांचे म्हणजे या ज्या आलेल्या आहेत त्यांचे थर हे आहेत त्याच्यावरती आता सायलीवरती चढत आहे. तेव्हा अस्मिता सुद्धा ही दहीहंडी पाहण्यासाठी आहे. सगळेजण जोशात आहेत. सायली आता वरती चाललेली आहे, सगळेजण सायलीला चीअर करत आहेत. खूप छान पद्धतीने ही दहीहंडी होत आहे, कारण मागच्या वेळेस सुद्धा अचानकच सायली आलेली असते आणि दहीहंडी फोडण्यासाठी वरती सरसर चढलेली असते आणि आता सुद्धा तेच घडत असतं. अर्जुन त्याचबरोबर चैतन्य, अस्मिता, तेजस, अद्वैत तेजस हे सगळेजण तिथे खुश असतात आणि सायलीला चीअर करत असतात. त्याचबरोबर इकडून पूर्णात जे असते, प्रताप असतो, त्यासोबतच बाकीची मंडळी ही सगळी आलेली असतात. सगळेजण खूप खुश झालेले असतात. हे छान पद्धतीनं असं चीअर करणं चालू असतं. पण त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे सगळेजण खुश आहेत आणि मग सायली आता दहीहंडी फोडणार आहे. तिने हातामध्ये दहीहंडी पकडली आहे, तेवढ्या वरपर्यंत ती चढलेली आहे. त्यातला नारळ तिने काढलेला असतो आणि हंडी फोडणारच असते. तेवढ्यातच अद्वैत पूर्ण रक्ताने माखलेला असतो आणि अद्वैत तसाच बाहेर आलेला असतो. अद्वैत जेव्हा बाहेर आलेला आहे तो अर्जुन अर्जुन म्हणत आहे, पण अर्जुनचं काही लक्ष नसतं. अर्जुन मात्र इकडे दहीहंडी फोडायचं चालू आहे तिथे पाहत आहे आणि मग अद्वैत तसाच पुढे पुढे येत असतो आणि अर्जुन मग अद्वैतकडे जाऊ लागतो आणि पाहतो तर काय, त्याला धक्का बसलेला असतो. आणि जेव्हा अर्जुन तिथे जातो अद्वैत म्हणत असतो की मी सांगतो तुला, सगळं सांगतो, थांब जरा, मी तुला सगळं सांगतो, असं तो अर्जुन म्हणत आहे. आणि तेव्हा मात्र अर्जुन आता पुढे जातो, अद्वैतला म्हणतो काय झालंय हे सगळं. तेव्हा तिथे आबा असतात, पूर्णाजी असते, सगळेजण पाहू लागतात की नक्की काय झालेलं आहे. अर्जुन तर धावतच अद्वैतकडे चाललेला आहे. नक्की काय झाले, पूर्णाजी सुद्धा काय सवीज झालेली आहे, कोणाला काहीच लक्षात येत नसतं.
कोणत्या गोष्टी झालेल्या आहेत, कोणामुळे काय झालंय काही कळत नसतं. इकडे दहीहंडीचा गोंधळ सुरू असतो आणि अद्वैत मात्र रक्ताने माखलेला असतो. अर्जुन पुढे जातो तेव्हा अद्वैत सांगू लागतो की मधुभाऊंवरती हल्ला झालेला आहे आणि मधुभाऊंना सायलीच्या आईबाबांबद्दलचं सांगायचंय. मीही तुला सायलीच्या आईबाबांचं सत्य सांगणार आहे. हे ऐकल्यानंतर अर्जुनला सुद्धा धक्का बसतो. त्याच वेळी सायलीचं लक्ष जातं ते म्हणजे अद्वैत असा का आलेला आहे या गोष्टीकडे. सायली म्हणत असते की काय झालंय नक्की अद्वैत भाऊजींना, अद्वैत भाऊजी एवढे रक्ताने माखलेले आहेत. असं म्हणत सायली ते दहीहंडी फोडते तशीच आणि ती पटकन खाली उतरते आणि धावतच येते. तोपर्यंत घरामध्ये सगळेजण चाललेले असतात का तर इकडे मधुभाऊंवरती हल्ला झालेला आहे. मग लगेचच ॲम्ब्युलन्स बोलवली जाते आणि मधुभाऊंना हॉस्पिटलमध्ये आणलं जातं. त्याच वेळी मधुभाऊंना हॉस्पिटलला आणत असताना इकडे सायली, अर्जुन, प्रताप तिघही घेऊन आलेले असतात. मधुभाऊ रक्ताने माखलेले असतात, ते बेशुद्ध पडलेले असतात आणि अर्जुन, सायली सगळेजण आलेले आहेत. सायली मात्र ढसाढसा रडत आहे. तिला खूप वाईट वाटत असतं. मधुभाऊंवरती उपचार सुरू झालेले असतात आणि त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये आता डॉक्टरांची टीम तिथे उपचारासाठी जमलेली आहे. मधुभाऊंना जो मार लागलेला आहे, त्यांना गोळी लागलेली आहे, ती गोळी काढण्याचं काम सुरू आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन सुरू झालेलं आहे आणि सायलीला कळतं की हे सगळं काम त्या महिपतचं आहे. त्या महिपतनं हे सगळं केलेलं आहे. तेव्हा मात्र सायलीला खूप राग येतो. सायली भयानक पिसाळलेली असते आणि त्याचवेळी महिपतकडे जाण्याचं सायली आणि अर्जुन ठरवतात आणि त्याचवेळी अर्जुन आणि सायली आता इकडे महिपतच्या घरी आलेले असतात. सायली म्हणत असते की का माझ्या वडिलांच्या बाबतीत, माझ्या वडिलांच्या जीवावर का उठलाय हा माणूस, असं म्हणत सायली महिपतला जा विचारते. ती म्हणते की तुझी मुलगी तिथं शिक्षा भोगते, हे कमी नाहीये का, म्हणून तू माझ्या वडिलांच्या जीवावर उठलेला आहे, माझ्या वडिलांच्या विरोधात हे पाऊल उचललेलं आहे, हे महागात पडणार आहे, तुला एवढं लक्षात ठेवायचं आहे. तसं म्हटल्यानंतर महिपत सायलीवरती हात उचलत असतो. त्या क्षणी अर्जुन समोर जातो आणि महिपतचा गळा पकडतो. महिपतला जन्माची अद्दल घडवत आहे तो म्हणजे अर्जुन, कारण काही झालं तरीही सायलीपासून लांब राहायचं हे ठणकावून सांगत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.